साहेब नमस्कार. काय रे, मी पंचायत समितीमध्ये आलो होतो. तिथं आपले ओतूरगावचे प्रदेश शेतकरी ते आदरणीय डोंगरेबाबा या ठिकाणी आले. आमचे योग्यजी तोडकर साहेब आले आणि गुंदळवाडी आर्वीगावचे अनेक विविध शेतकरी या ठिकाणी आले. त्यांचं म्हणणं असं आहे साहेब, तिथे काहीतरी ना डाके कोणतरी मिळेल, तो काहीतरी चोरी केला असं काहीतरी प्रश्न आहे त्यांचा. डाकेच नाही तिथे पाणी अडत नाही. तर त्यांचं म्हणणं बाबा पंचायत समितीला तुम्हाला त्यांना काही इकडे निवेदन आणलं होतं, पण तुम्ही या ठिकाणी नाहीत. इथं कळालं तुम्ही कुठेतरी आणायला गेलेत म्हणजे. बरं, आता याला काय आपल्याला मदत करायला लागेल म्हणजे? बरं, ओके. हां, तर माझी विनंती एक अशी आहे, तुम्ही खाली जरा थोडं ग्रामसेवक विचारलं. पंचायत समितीला आहे ना, ग्रामपंचायतने पत्र दिले आपल्याला. झडपीला बी कोटेशन वगैरे पाठवले. काय झालं त्या शेतकऱ्यांच्या पाण्याचं आहे ना, पाणीच राहत नाही. दोनदा पाणी गेलं त्यांना, पाणीच राहत नाही. काय झालं नेमकी त्यांनी ना थोडं माहिती घेऊन साहेब यांना कशी मदत होते बघा जाऊ. हो साहेब, हो. फ्लावर वगैरे पिकं जळायला लागली साहेब. फ्लावर, कोबी, ऊस सगळी पिकं जळायला लागली. आता तुम्ही याच्यामध्ये कायद्याच्या कक्षेमध्ये जर तुम्ही प्रयोग करत असाल तर गेली पैसे समजायचं. चालते साहेब, तुम्ही या. चालते, या, आले बोलू आपण. या तुम्ही पण नक्की. ठीक आहे. आता दुसरा एक विषय असं, आता हे काय आपल्या सांगितले बघतील ते आपल्याला मी कळवतीलच. आणि मी तातडीने तुम्हाला थोडे 2 दिवसात विषय सांगतो मी त्यांना. आता ते आपल्या आले तुम्हाला फोन करतील, मी थोडी माहिती घेतो, मग योग्य तुम्हाला मी कळवतो. मी आमदार साहेबांच्या त्यांच्याही कानावर घालतो आणि त्यांनाही लगेच सांगतो बोलायला. ते बी अधिकाऱ्यांवर लगेच चर्चा करतील. काळजी करू नका, तुम्हाला लवकर तुमचा विषय मार्गी लागेल. ओके, धन्यवाद.